तर हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर मंडळी, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. तर इकडे मी सोयाबीन घेतले, कोथिंबीर घेतले, एक मिरची घेतला, एक टोमॅटोही घेतला आणि एक कांदा घेतला. तर हा चॉपर आहे माझ्याकडं, त्याच्यामध्ये मी चॉप करून घ्यायला लागले हे सगळं. आता इकडे मी कोथिंबीर, टोमॅटो सगळं एकत्र करून चॉप करून घेतले आणि फाईन चॉप करायचे आहे. त्याच्यानंतर सोयाबीन उकडून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता इकडे मी एका बाउलमध्ये ते काढले आणि सोया पूर्ण चॉप करून घेतलाय. फाईन चॉप करायचं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, जिरा अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि आपली कोल्हापुरी चटणी 1.5 चमचा, कारण की थोडं स्पायसी पाहिजे होतं म्हणून 1.5 चमचा कोल्हापूर चटणी. आता इकडे तुम्ही हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. तर त्यामध्ये जरा मिरची तशीच राहिली होती म्हणून म्हणून मी म्हटलं मी जरासं ते ठेचून घ्यावी आणि हे पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं. हेल्दी लाईफसाठी तुम्हाला डेली जर डाएट चार्ट हवा असेल, तर नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला रोजचा डेली चार्ट तयार करून देईल आणि डेली एक रेसिपीसुद्धा मी तुम्हाला पोस्ट करेन. तर इकडे मी 1 कप 1.5 कप बेसन घेतलंय आणि तो पूर्ण मिक्स करून घेतलाय आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं. जास्त पाणी घालायचं नाही, कारण बेसन कमी आहे आणि सोया जास्त आहे. त्यामुळं बेसन थोडंच घातलेलं आहे आणि मिश्रण पूर्ण एकत्र करून घ्यायचं. हे मिश्रण थोडा वेळ तसंच ठेवा. तुम्ही हवं असलं तर त्यामध्ये सोडा घालू शकता, पण मी नाही घातलेला आणि माझ्या लक्षात नव्हतं, मी विसरले. त्यामध्ये थोडं तुम्ही गरम मसाला घालू शकता, जिरे पावडर घालू शकता, परत धने पावडरही घालू शकता. आता इकडे मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये 2 चमचा इकडे मी सोया घातले. आता हे थोडं पसरणार आणि ज्यावेळेला ते व्यवस्थित उकडलं जाईल, म्हणजे शिजलं जाईल, तेव्हा ते व्यवस्थित होते. तोपर्यंत हे बघा असं दिसतं हे आणि याच्यावरती तुम्हाला एक प्लेट घालायची. आता ह्यांना भूक लागलेली आणि माझं इकडे रेकॉर्डिंग चालू होतं. त्यांना जायचं होतं, मीटिंग होती त्यांची. आता ही डिश अशी दिसते. तुम्ही सॉससोबत खाऊ शकता आणि हे माझ्याकडे सॅलड नव्हतं, तर तुम्ही काकडी किंवा गाजर घेऊ शकता. बरेच पदार्थ आहेत जे हाय प्रोटीन आहेत, पण सगळ्यात एक नंबरला आहे तो सोया चंक्स आहेत. कारण ह्याच्यामुळं पोट क्लीन होतं, पोट साफ होतं आणि पोटदुखीही कमी होतं आणि वेट लॉससाठी ते एक नंबर आहे. तर हे तुम्ही एक बेसन चिला घेऊ शकता. सॉरी, बेसन विथ सोया. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असते तर नक्की कमेंट करा, फॉलो करा आणि नक्की शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत